नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 82 व 83 वरील अ नेव्हर एंडिंग स्टोरी शिकणार आहोत. नाव लेट्स सी. चला तर मग बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणी किंवा अजूनही आपल्या घरातील मोठे माणसे, आजी आजोबा, आपले शिक्षक यांच्याकडून अनेक अशा मजेशीर गमतीशीर गोष्टी ऐकत असतो आणि या गोष्टींमधून आपल्यावर नकळत असे चांगले संस्कार होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 82 व 83 वरील नेव्हर एंडिंग स्टोरी म्हणजेच न संपणारी गोष्ट अभ्यासणार आहोत. चला तर आपण बघूया ही गोष्ट कशाबद्दल आहे ते आणि कसली आहे ते. अ नेव्हर एंडिंग स्टोरी म्हणजेच न संपणारी गोष्ट. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. Once there was a king. He loved stories. विद्यार्थी मित्रांनो, एकदा एक राजा होता. त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडत असे. Tell me a story, he said all the time. मला एक गोष्ट सांग, असे तो नेहमी म्हणत असे. At the end of the story, he said, and then what happened next? गोष्टीच्या शेवटी तो म्हणत असे, आणि मग नंतर काय झाले? Nothing. This is the end, said the storyteller. काहीच नाही, हा गोष्टीचा शेवट आहे, गोष्ट संपली आहे, असे गोष्ट सांगणारा म्हणत असे. Tell me a story that has no end. I want to never ending story. ज्या गोष्टीला शेवटच नाही अशी गोष्ट मला सांग. The storyteller thought and thought. All his stories had an end. गोष्ट सांगणाऱ्याने खूप खूप विचार केला, पण त्याच्या सर्व गोष्टींना काही ना काहीतरी शेवट हा होताच. He could not think of a never ending story. एखादी न संपणारी गोष्ट काही त्याला सुचेना. Then he had a bright idea. नंतर त्याला एक झक्कास अशी कल्पना सुचली. He began to tell a new story. त्याने एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली. चला तर आपण सुद्धा ती गोष्ट ऐकूयात. Once there was a king. एकदा एक राजा होता. He lived in a big palace. तो एका मोठ्या राजवाड्यात राहत होता. The palace had a big kitchen and a big storehouse. त्या राजवाड्याला एक मोठे असे स्वयंपाकघर आणि एक मोठे असे कोठार होते. There were big heaps of grain in the storehouse. त्या कोठारात धान्याचे मोठे मोठे असे ढीग होते. There was a little hole in the wall of the storehouse. त्या कोठाराच्या भिंतीत एक भोक होते. म्हणजेच त्या धान्याच्या कोठाराला एक छोटेसे छिद्र होते. A little sparrow saw the hole. एका छोट्याशा चिमणीने ते भोक म्हणजेच ते छिद्र पाहिले. And
swiftly flew inside the storehouse. आणि ती त्या कोठाराच्या आत चपळाईने उडून शिरली. Then she picked a grain and flew away. त्यानंतर तिने तिथला एक दाणा उचलला आणि उडून गेली. What happened next? said the king. राजा म्हणाला, आणि नंतर पुढे काय झाले? Then another sparrow saw the hole, flew in, picked a grain and flew away. त्यानंतर दुसऱ्या एका चिमणीने ते छिद्र पाहिले. ती आत उडत गेली. धान्याचा एक दाणा तिने उचलला आणि ती देखील उडून गेली. Oh, and then what happened next? वाह! आणि मग नंतर काय झाले? Then a third sparrow saw the hole, flew in, picked a grain and flew away. नंतर तिसऱ्या एका चिमणीने ते भोग पाहिले. ती आत उडाली. धान्याचा एक दाणा उचलला आणि ती तिथून उडून गेली. And then आणि मग Then a fourth sparrow saw the hole. नंतर चौथ्या एका चिमणीने ते भोग पाहिले आणि ती सुद्धा आत गेली. तिने दाणा उचलला आणि ती उडून गेली. The story went on and on like this. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे ती गोष्ट पुढे पुढे जात राहिली. Even now the storyteller is telling the king this story about the grains and the sparrows. विद्यार्थी मित्रांनो, अगदी अजून सुद्धा तो गोष्ट सांगणारा त्या राजाला ही त्या धान्याच्या दाण्यांची आणि त्या चिमण्यांची गोष्ट सांगत आहे. If you don't believe me, you can go there and see yourself. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही तिथे जा आणि तुम्ही ते स्वतःच पहा. विद्यार्थी मित्रांनो, आवडली की नाही तुम्हाला ही अ नेव्हर एंडिंग स्टोरी? विद्यार्थी मित्रांनो, जरा विचार करा, एखाद्या मोठ्या धान्याच्या कोठारात अगदी धान्य टिच्चून भरलेले असेल तर त्यातील एक एक चिमणी येऊन एक एक दाणा उचलून उडून जात असेल तर ते धान्याचे कोठार कधी रिकामे होणार आणि ही गोष्ट कधी संपणार? ही गोष्ट तर कधी संपणारच नाही. म्हणून या गोष्टीला अ नेव्हर एंडिंग स्टोरी असे नाव दिलेले आहे. होमवर्क, घरचा अभ्यास. रीड, अंडरस्टँड अँड राईट द फॉलोइंग वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीत आलेले काही कठीण शब्द व त्यांचे अर्थ वाचा, समजून घ्या आणि तुमच्या इंग्रजीच्या वहीत सुंदर अशा हस्ताक्षरात लिहा. रीड अँड लर्न द फॉलोइंग ऑर्डिनल्स. वाचा आणि इंग्रजीतील क्रमवाचक संख्या शिका. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीत पहिला, दुसरा इत्यादी क्रमवाचक संख्यांना ऑर्डिनल्स असे म्हणतात. पुढे दिलेल्या संख्या व त्यांच्या क्रमवाचक संख्या वाचा व लक्षात ठेवा आणि तुमच्या इंग्रजीच्या वहीत सुंदर अशा हस्ताक्षरात लिहा. Write the two words that make up these big words. विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द असे लिहा की ते जोडून त्यांच्यापासून एक मोठा शब्द तयार होईल. फॉर एक्झाम्पल, स्टोरी अँड टेलर. विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी आणि टेलर हे दोन्ही शब्द एकत्र केले तर स्टोरी टेलर हा शब्द तयार होतो. अशाच प्रकारे तुम्ही पुढे दिलेल्या शब्दांपासून मोठे शब्द तयार करायचे आहेत.
Write such big words that are made from two words. For example, footpath. विद्यार्थी मित्रांनो, फुटपाथ या शब्दामध्ये फूट आणि पाथ हे दोन शब्द मिळून फुटपाथ हा नवीन शब्द तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही पुढील शब्द अभ्यासा व त्यात आलेले दोन छोटे छोटे शब्द कोणते आहेत ते समजून घ्या व हे शब्द पुन्हा लिहा. Discuss in Marathi. How you can end the storyteller's never-ending story? गोष्ट सांगणाऱ्या त्या माणसाच्या न संपणाऱ्या गोष्टीचा तुम्ही कसा शेवट कराल याची तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या भाऊ बहिणींसोबत मराठीत चर्चा करा. Thanks for watching this video. Stay home, stay safe.